जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 118 पर्यंत आपला अभ्यास आपण केला होता. मागच्या वेळेला मी म्हणालो होतो की आपण 100 ओव्या झालेल्या असल्यामुळे पण उजळणी घेऊ, पण ती उजळणी आपण थोडी पुढे ढकलतोय. पुढच्या वेळेला घेऊया. आपण 108 ते 118 असा अभ्यास मागच्या वेळेला केला. त्याच्यामध्ये भगवंत जे त्यांचे जे सुकृती भक्त आहेत त्यांचं वर्णन करतात. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की तसा विचार केला तर संपूर्ण मनुष्य जात ज्याला म्हणता येईल त्याचे 2 भाग भगवंतांनी केले. त्यातल्या एकाला दुष्कृती असं नाव ठेवलं की जे भगवंताचं कधीच स्मरण करत नाहीत, भगवंतांना शरण जात नाहीत, असे पापी, नराधम वगैरे सगळं मूढ, मोहित सगळं त्यांना विशेषणं लावलेली आहेत. आणि जे सुकृती आहेत ते 4 प्रकारचे भक्त अर्जुना मला प्रिय आहेत असं भगवंत म्हणतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. असं जरी असलं तरी पुढे 17 क्रमांकाचा श्लोक जो मागच्या वेळेला आपण बघितला, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रियः. की त्या चौघांमध्ये सुद्धा भगवंत आता जो ज्ञानी आहे त्याला वेगळं काढतात. ह्याचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता की 4ही जण मला प्रिय आहेत निसंशय, पण त्यातला जो ज्ञानी आहे आता आर्त म्हणजे काय, अर्थार्थी कोणाला म्हणतात, जिज्ञासू कोणाला म्हणतात, सगळा अभ्यास झालाय आपला. आपण उजळणीच बघतो आहोत. पण हे बघून झाल्यानंतर तो जो ज्ञानी आहे, आणि म्हणून मी जसं मागच्याला म्हणालो की माऊलींनी 110 क्रमांकाच्या ओवीपर्यंत 16व्या श्लोकावरती भाष्य करताना 3च भक्तांचं वर्णन माऊलींनी केलं. चौथ्याचं तिथे केलं नाही, कारण आता चौथ्यासाठी भगवंत स्वतः भरभरून बोलणारच आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य होणारच आहे. त्याला जसं दुष्कृती लोकांना भगवंतांनी काही विशेषणं लावली, तशी हे जे सुकृती आहेत त्यांना सुद्धा आता भगवंत विशेषणं लावतात आहेत. आणि ती लावून झाल्यानंतर हा जो ज्ञानी आहे विशेषतः त्याला वेगळा काढला असं आपण म्हणतो त्या चौघांपैकी सुद्धा, त्याला एक भक्ती ही नित्ययुक्त, सर्वांमध्ये श्रेष्ठ, आणि त्याला मी अत्यंत प्रिय आणि मला तो अत्यंत प्रिय, इतकी विशेषणं म्हटलं तर त्या ज्ञानाला लावलेली आहेत. एक भक्ती ही अन्यस्य भजनीयस्य अदर्शनात अतः, अशी मागच्या आपण आचार्यांनी केलेली व्याख्या बघितली होती. एक भक्ती याचा नेमका अर्थ काय, म्हणजे भजण्यायोग्य दुसरं काही नाही असा ज्याचा आता निश्चयच झालेला आहे. एक भक्ती म्हणजे अगदी एका देवतेची भक्ती असा अर्थ न करता, याच अर्थाने परमपूज्य काकांनी नारद भक्ती सूत्रात सुद्धा उल्लेख केला की एक भक्ती, एका देवतेची भक्ती असा अर्थ तो होतोच, पण तेवढाच मर्यादित अर्थ न घेता आता भजण्यायोग्य दुसरं काही नाहीच आता. आणि भजणं म्हणजे काय याचाही आपण मागच्या बराच उहापोह केला होता की आपलं कसं, आपल्याला असं वाटतं की मी तर भजतो भगवंताला, पण हे योग्य नाहीये वाटणं. हा विचार आपण मागच्याला केला होता की दिवसभर मी इतर भगवंत किंवा परमेश्वराला सोडून इतर अनेक गोष्टी मी भजत असतो. त्याला एक छान शब्द परमपूज्य काकांनी साधा शब्द दिलेला आहे जो आपल्याला लगेच कळतो, तो म्हणजे आपण नादात राहतो.
छान शब्द आहे. प्रत्येकाने आपापल्या अंतःकरणाचा विचार करायचा. इतके वर्ष झाली, सगळ्यात महत्वाचं हे आहे, इतकी वर्ष परमार्थात सुद्धा झाली, मी नेमका कोणाच्या नादात असतो किंवा असते दिवसभर, असा आपल्या अंतःकरणाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण कुठल्या तोंडाने आपण स्वतःला एकभक्ती म्हणणार असा प्रश्न निर्माण होतो. मग तुम्ही म्हणाल, मग याचा अर्थ काय, आम्ही 24 तास भगवंताचं भजनच करत बसायचं का देवघरामध्ये किंवा देवळामध्ये किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी? असा निश्चितच त्याचा अर्थ नाही. प्रापंचिकासाठी तर नाहीच नाही. मग त्याचं भजन अखंड करायचं, एकभक्ती व्हायचं म्हणजे काय करायचं? शुद्ध मराठीत वेल, आपण खूप वेळा त्या विषयावरती बोललेलो आहे, खूप वेळा, की जर दिवसभरात मला अनंत कर्म करावी लागत असतील माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून, प्रापंचिक म्हणून, तर ती कर्म त्याच्या स्मरणात करणं, त्या कर्माला सुरुवात करतानाच त्याचं स्मरण करणं, कर्माच्या मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याचं स्मरण करणं, ते कर्म त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने करणं, त्याच्यासाठी करणं, त्याला आवडेल तसं करणं, आणि सगळ्यात महत्वाचं, त्या कर्माचं फल त्याला अर्पण करून करणं, याला म्हणतात, त्याला भजणं. आणि मी कर्म त्याला अर्पण केलं आहे याचा निकष उत्तम कोणता? पुन्हा त्याचा विचार नाही. कर्म संपलेलं आहे, मी माझं कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. आता जे फल भगवंत त्याला देईल, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा, ह्याला म्हणतात त्याला भजन. शक्य आहे की नाही? अखंड भजन शक्य आहे की नाही? आहे. ह्याला म्हणतात एकभक्ती. आपला विषय तो सुरू आहे. आणि हे कोण करतं? तर ज्याला आता फक्त भगवंतच हवाय. अन्यथा हे कठीण नाही, अशक्यच आहे. कारण मला जर भगवंत सोडून दुसरं काही हवं असेल तर मला त्याचं स्मरणच राहणार नाही. कारण मला स्मरण कोणत्या गोष्टीचं राहील? जी गोष्ट मला हवी आहे, त्या कर्माचं फल, मला जे अपेक्षित आहे ते, मला जितकं हवं तितकं, मला जेव्हा हवं तेव्हा, हवं तेवढं, वगैरे वगैरे. असं हे छान कर्मयोगाचं तत्वज्ञान, भक्तीचं तत्वज्ञान, ज्ञानाचं तत्वज्ञान असं एकमेकात छान गुंफलेलं आहे. त्यामुळे ज्याचं ठरलं आहे की आता मला भगवंतच एक फक्त हवा आहे, दुसरं मला आता काही नको, एकभक्तीची व्याख्या पाहतोय बरोबर, तो म्हणतो की ठीक आहे, एक प्रापंचिक म्हणून काही कर्तव्य आता आली आहेत माझ्या समोर, ती निश्चितच मी करणार आहे, पण ती करत असताना सुद्धा अखंड 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 अनुसंधान कोणाचं? ज्याची मला प्राप्ती करून घ्यायची, त्याला म्हणतात एकभक्ती. आणि असं जेव्हा तो करतो, असा जो ज्ञानी, त्या ज्ञानाचं वर्णन, त्याचं महात्म्य, त्याचं वैभव भगवंत सांगतायत. प्रियो हि यस्मात् अहम आत्मा ज्ञानिनः अतः तस्य अहम अत्यर्थम प्रिय. का म्हणून मला तो इतका प्रिय आणि मी त्याला इतका प्रिय? कारण मी ज्ञानाचा आत्मा असल्याने त्याला अत्यंत प्रिय आहे. आणि हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला, की अंतिम सिद्धांत जो आहे वेदांताचा, तो या जगामध्ये सर्वात प्रिय गोष्ट कोणालाही, कोणालाही, मनुष्येतर प्राण्यांना सुद्धा, तुम्ही जर कोंबडीला मारायला गेले, पकडायला गेले, पळून जाते की नाही ती? का बरं पळून जाते? तिला भीती वाटते स्वतःच्या जीवाची. म्हणजे ती स्वतःला प्रिय आहे की नाही? गाईला काठी घेऊन मारायला गेले, पळून जाते गाय. मनुष्य तर प्राण्यांबद्दल बोलतोय, मनुष्याचा तर प्रश्नच नाही आहे. त्यामुळे तो आस्तिक असो, तो नास्तिक असो, तो धार्मिक असो, तो अधार्मिक असो, तो भक्त असो, तो अभक्त असो, प्रत्येकाला आपण स्वतः प्रिय आहे. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. बृहदारण्यकामधला हा फार मोठा सिद्धांत आपण मागच्याला बघितला होता. ही मांडणी करण्याचं कारण असं, की जसं आपल्या सर्वांना आपण स्वतः प्रिय आहोत, सर्वात प्रिय विषय जगात कुठला असेल तर आपण स्वतःच आहोत, हे आपण मागच्याला छान त्याचा अभ्यास केला होता.
नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती. याज्ञवल्क्य सांगतायत मैत्रेयीला. तो विचार केला आपण मागच्या वेळेला. त्यामुळे मांडणी याच्यासाठी हे करतो आहे की जर गणितीय समीकरणासारखं मांडलं की if A is equal to B and B is equal to C, then A must be equal to C. जगात जर सर्वात प्रिय वस्तू जर आपलं स्वतःचा आत्म स्वरूप म्हणजे आत्मा असेल की जो आहेच असा सिद्धांत वेदांत सांगतो, आणि तो जो ज्ञानी आहे त्याचा आत्मा जर भगवंत झाला असेल, ए हॅज टू बी इक्वल टू सी, इतका तो प्रिय त्याला भगवंत होतो आणि म्हणूनच भगवंतालाही तो तितकाच प्रिय होतो, कारण तो भगवंताचा आत्मा. ही बोलण्याची भाषा आहे, म्हणण्याचा अर्थ असा, भाव असा की ते दोघे आता वेगळे नाहीतच, एक रूप. तेषां ज्ञाने नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्तर्थ महम सच मम प्रिया. आणि मग मौलींनी त्याचे काही दृष्टांत दिले हा मुद्दा अजून स्पष्ट करण्यासाठी. फार सुंदर वर्णन भगवंत त्या ज्ञानाचं करतात आहेत. आणि हे वर्णन सुरू असताना 118 ओवी क्रमांक तिथपर्यंत आपण आलो, मागच्या आपला अभ्यास झाला मी जसं म्हणालो. आणि अर्जुनाचा चेहरा बघून भगवंतांनी त्याच्या मनातली शंका जाणली असं आपण मागच्याला बोललो होतो, की त्यांनी कदाचित अशी एक भुवई वर केली असावी किंवा थोडं कपाळात एखादी आठी आली असेल भगवंताच्या, की अरे आत्ताच तू म्हणाला की हे चौघही मला प्रिय आहेत, आणि त्या ज्ञानाचं तू इतकं वर्णन करतो, इतकं कौतुक करतो, इतकं की तो माझा आत्मा मी त्याचा आत्मा, असं इतकं सगळं तू बोलतोस. मग हे जे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू हे जे तीन प्रकारचे इतर भक्त आहेत ते वासुदेवाला प्रिय नाही का? आता इथे शब्द वासुदेव आहे बरोबर, पण वासुदेवाचा अर्थ भगवान. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण, त्या क्षणी त्याचा असलेला सारथी असं नव्हे. वासुदेव म्हणजे भगवंत, भगवान. जसं भगवान वाच आपण केलाय विचार त्याचा. मग हे भक्त वासुदेवाला प्रिय नाही का? तर हे असं नव्हे. मग काय गोष्ट आहे? आचार्य असा प्रश्न उपस्थित करतात बरं. त्यामुळे भगवंत एक क्षणभर का होईना त्या ज्ञानाचं वर्णन करताना इतके हरखून गेले आणि लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि पुढे म्हणतात, उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आसित सही युक्तात्मा मामे वानुत्तमाम गती. हा श्लोक बहुतेक मी नव्हता वाचला, मागच्याला पुन्हा वाचतो. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आसित सही युक्तात्मा मामे वानुत्तमाम गतीम. त्याचा पदच्छेद आहे की उदारा हा सर्व एव एते ज्ञानी तू आत्मा एव मे मतम आसित सही युक्तात्मा माम एव अनुत्तमाम गती, असा त्याचा पदच्छेद. अर्थ आहे की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे तीन भक्त सकाम असले तरी सुद्धा पूर्वपुण्याने भक्ती करतात. पहिले अर्थ वाचून घेतो, मग आपण अन्वय बघूया. म्हणून हे सर्व अभक्तांपेक्षा उत्कृष्ट आहेत. ज्ञानाला मी आपला आत्मा मानतो, कारण तो माझ्या ठिकाणीच स्थिरचित्त झालेला असतो आणि त्याने मलाच उत्तम गती म्हणून स्वीकारलेले असते. उदारहा सर्व एव एते आर्त, जिज्ञासू, अर्थार्थ हे तीन भक्त सकाम असले तरी सुद्धा काय करतात? पूर्वपुण्याने ते भक्ती करतात. म्हणून इतकं सगळं स्पष्टीकरण दिलं पहिले. आणि उदारा याचा अर्थ श्रेष्ठ असा होतो. म्हणून हे सर्व अभक्तांपेक्षा एव अत एव एते एव सर्वे, म्हणून हे सर्व अभक्तांपेक्षा काय आहेत? उत्कृष्ट आहेत. म्हणजे काय आहेत? उदार आहेत, असं भगवंत सुरुवातीला म्हणतात. उदार हा सर्व एव इथे. पण पुढे पुन्हा असं म्हणताना सुद्धा भगवंतांना असं वाटलं की मी बहुतेक या चौघांना पुन्हा एकाच पंक्तीत आणून बसलो. ते सुद्धा सहन नाही झालं भगवंतांना. लगेच पुन्हा म्हणतात
ज्ञानी तू आत्मा एव, की ज्ञानाला, ज्ञानी म्हणजे ज्ञानाला मी आपला आत्मा मानतो. ज्ञानी मी आपला आत्मा मानतो. आत्मा मतम, आत्म आत्मा तू एव मतम मानतो. कारण काय, तर तो माझ्या ठिकाणीच स्थिरचित्त झालेला असतो. युक्तात्मा जो शब्द आलेला आहे ना, आस्थित सही युक्तात्मा, कारण तो माझ्या ठिकाणी स्थिरचित्त झालेला असतो आणि त्याने मलाच म्हणजे मलाच उत्तम गती, माम एव अनुत्तमाम गती म्हणून स्वीकारलेले असते. आस्थित सही युक्तात्मा मामे व अनुत्तमाम गती, अनुत्तमाम गती, फक्त मला, त्यांनी मला स्वीकारलेले असते. आपण आत्ता उजळणीच्या निमित्ताने एक भक्ती हा शब्द समजून घेताना तो फक्त एका भगवंताचीच भक्ती, त्याच्याच प्राप्ती करता किती दृष्टिकोनात बदल आहे पहा. मला काही हवं आहे म्हणून करणं आणि माझं कर्तव्य आहे, हे कर्तव्य प्रारब्ध नावाच्या शास्त्राने, जे त्याचं शास्त्र आहे, जो मला प्रिय आहे, म्हणून मी हे करतोय आणि फळ त्याला अर्पण करून करतोय. मगाशी जो सगळा विचार आपण केला, किती दृष्टिकोनातच बदल आहे पहा. कर्म तेच आहे, कर्म बदलणार नाहीये. बदलणार काय, दृष्टिकोन बदलणार, त्या कर्माकडे बघण्याचं, त्याच्या फलाकडे बघण्याचं. अखंड अनुसंधान भगवंताचं राहणार. आणि हेच इथे म्हणतात आहे की त्याने मलाच आता उत्तम गती म्हणून स्वीकारला. एकदा उत्तम गती भगवंताशिवाय आता दुसरी नाही. मामेव माम एव अनुत्तमाम गती, असा तो युक्तात्मा असतो, माझ्या ठिकाणी स्थिर चित्त झालेला असतो. त्यामुळे त्याचं चित्त पुन्हा हलत नाही. कशामुळे चित्त आपलं विशेषतः कशामुळे हलतं, फलाच्या अपेक्षेने हलत असतं. आपल्याला ते कळत असो का न कळत असो, चित्त हलणे फक्त फळाच्या अपेक्षेने असतं. कारण माझं काहीतरी अपेक्षित असतं, मला हे मिळालं पाहिजे, मला इतकं मिळालं पाहिजे, मला आत्ता मिळालं पाहिजे, या व्यक्तीने माझ्या मनासारखं वागलं पाहिजे, बायको माझा ऐकत नाही, नवरा माझा ऐकत नाही, भाऊ माझा ऐकत नाही. अपेक्षा 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 अपेक्षा, अपेक्षित आणि एक त्याचं नियोजित, आणि मला तो नकोच असतो ना. त्यामुळे हे कुठे लक्षात राहतं माझ्या. पण असं त्या ज्ञानाचं असत नाही, तो त्याच्याच ठिकाणी स्थिरचित्त झालेला असतो आणि त्यालाच उत्तम गती म्हणून त्यांनी स्वीकारलेलं असतं, असं भगवंत म्हणतात आहे. पण हे म्हणताना सुरुवात कशी केली आहे, उदारा सर्व एवैते आरत जिज्ञासू अर्थार्थी, हे तीन भक्त सकाम असले तरी सुद्धा ते पूर्व पुण्याने भक्ती करतात. हा शब्द फार महत्वाचा आहे. आपण केला तो विचार पुष्कळ, की म्हणूनच त्यांना सुकृती म्हटलंय, दुष्कृती नाही आहेत. भगवंताचीच भक्ती करतात. काय अर्थ असेल एखाद्या गोष्टीपासून सुटका करण्यासाठी म्हणा, अर्थार्थी असेल, संपत्ती, काय जे काही कारण त्यांचं असेल, सकामच त्यांना म्हटलेलं आहे. पण करतात आहे भक्ती मात्र भगवंताची, पण कशामुळे, पूर्वपुण्यामुळे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की काय वाटेल ती परिस्थिती येऊ दे, पण मला भगवंताचं नाव घ्यावंसं वाटतच नसेल, त्याची भक्ती कराविषयी वाटत नसेल, त्याला शरण जावंसं वाटत नसेल, तर एक समजून चालावं की असे दिसतात आपल्याला आजूबाजूला लोक, की पूर्वसुकृत अजिबातच हवं तसं नाही. त्यामुळे साध्या भाषेत आपण म्हणतो ना, ज्याला बुद्धीच होत नाही तसं काही करण्याची, ती बुद्धी होत नाही, हे जे शब्द आहेत त्यालाच पूर्वसुकृत असं म्हणतात. आणि भगवंत म्हणतात की त्यांचं ते पूर्वसुकृत आहे, पूर्व पुण्य आहे, म्हणून ते भक्ती करतात माझी, पण सकाम करतात. म्हणजे भक्ती माझ्याचकडे मागतात, पण माझ्यासाठी माझ्याकडे येत नाहीत. त्यांना जे हवं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे येतात. आणि म्हणून आपण मागच्याला बोललो होतो की भगवंत म्हणून म्हणतात की त्यांना जे काही हवं त्याची निश्चित प्राप्ती होते, पण मी त्यांना मिळत नाही, कारण ते त्यांनी मागायला ते आलेलेच नाही. यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्य आहे दुसरीकडे भगवद्गीतेत आश्वासन आहेच भगवंताचं.
नहि कश्चित मद्भक्तो मम वासुदेवस्य अप्रियो भवती. आचार्य म्हणतात भाष्यामध्ये की मी जो वासुदेव, त्याचे कुठलेच भक्त मला अप्रिय नाही. पण मी जसं म्हणालो तरी सुद्धा लगेच पुढे त्याच इन द सेम ब्रेथ ज्याला म्हणतात ज्ञानी तू अत्यर्थम प्रियो भवती इति विशेष, तो ज्ञानी मात्र मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे बाकीचे अप्रिय आहेत का? सारखं सारखं ते सुरू नाही, ते अप्रिय आहेत असं नाही, ते प्रियच आहेत, माझे भक्तच आहेत. पण नाही, भगवंत त्या चौघांना एका पंक्तीत बसायला तयार नाही. स्वाभाविक आहे आणि अगदी स्वाभाविक आहे. अगदी आपलं प्रपंचात जरी उदाहरण घेतलं की आपल्याला एखाद्या मित्राचा फोन येतो किंवा एखाद्या नातेवाईकाचा फोन येतो. गेल्या 10 वर्षात त्यांनी आपली कधी आठवण काढलेली नसते, पण आज त्याचा फोन येतो का? काहीतरी त्याला काम अडलेलं असतं, माझी मदत हवी असते, म्हणून मग एकदम तो गोड बोलायला लागतो. येतो ना आपल्याला असे अनुभव, आपल्याला आयुष्यात येतात. कधी कधी आपणही त्याच्यात बसतो, आपण असं करत असतो. पण एखादा असतो की जो एखाद्याचा फोन येतो दुसऱ्या एखाद्या मित्राचा, तो म्हणतो का रे काही नाही, सहज फोन केला, तुझी आठवण आली, सहज भेटायला आलो तुला, तुझ्या काही नको आहे, काही मला काही काम नाही, काही नाही, फक्त तुला भेटावंसं असं वाटलं, खूप दिवस झाले. कोण आपल्याला प्रिय वाटेल सांगा मला? हे अगदी व्यवहारात सुद्धा घडतात, या गोष्टी सहज घडतात आपल्याला, की जो आपल्यासाठी आपल्याकडे येतो, आपल्याला भेटायला येतो, केवळ आपल्याला भेटावं, आपल्याला बघावं अशी ज्याची इच्छा असते, तो आपल्याला प्रिय होणारच आहे, स्वाभाविकच आहे. कारण त्याला मी हवा आहे, आणि ज्याला माझ्याकडून काहीतरी हवं आहे, तो आपला प्रिय नसतो का? तो काही शत्रू असतो का आपला? नाही, तसं काय, ते प्रिय आहे. किती आहेत रामकृष्ण परमहंस, किती शिष्य होते, पण ते वाट कोणाची बघायचे? नरेंद्रनाथ दत्त. म्हणजे हे जसं आहे की बाकीचे शिष्य प्रिय नाही असा त्याचा अर्थ नाही, बाकीचे शिष्य नाही तसा त्याला अर्थ नाहीये. पण शेवटी जो गुरुभक्तीमध्ये अव्वल आहे, जो सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरून निष्ठापूर्वक वाटचाल करतो आहे, तो विशेष प्रिय होणारच आहे. तसंच भगवंत तेच म्हणतात, अरे जो माझ्याकडे माझ्याच प्राप्तीसाठी येतो, त्याला दुसरं काही नकोच. जसं आपल्याला अखंड मागणारा मनुष्य कधीच आवडत नाही, सतत मागत राहणं. आता आपल्याला इथे नाही, पण भारतात पूर्वीच्याकडे असे शेजारी वगैरे असायचे, सारखं हे द्या, ते द्या, हे संपलंय, ते संपलं, अखंड मागणं नाही आवडत आपल्याला. असं भगवंताला सारखं त्याच्याकडे मागतच राहणं, ते भगवंतालाही आवडत नाही. आणि मग ती तुकाराम महाराजांची कथा आपण बघितली होती मागच्या वेळेला, त्याच्या डोक्यावर ओझं चढतं. असो, त्यामुळे तो मला, बाकीचे जे भक्त आहेत, नाही कश्चित मद्भक्तो मम वासुदेवस्य अप्रियो भवती असं नाही, पण ज्ञानी तू अत्यर्थम प्रियो भवती इति विशेषः. का? पुन्हा एकदा माम एव परम ब्रह्म गंतव्यम अनुत्तमां गतिम, आचार्य म्हणतात भाष्यामध्ये. त्याला आता दुसरी गतीच नाही आहे, त्याला माझ्या व्यतिरिक्त दुसरं प्राप्तव्य स्थानच नाही आता. अखंड अनुसंधान भगवंताचं, प्रत्येक कर्म त्याला अर्पण करून केलेलं, शक्य तेव्हा त्याची उपासना केलेली, अखंड त्याचं नाम मुखी असलेलं. कारण अखंड विशेषतः प्रापंचिक कर्म करत असताना हे तत्वज्ञान आपल्याला सारखं जागं ठेवणं कठीण जातं अंतःकरणामध्ये. स्वाभाविक आहे, कारण आपलं लक्ष, चित्त, बुद्धी, मन जे म्हणू आपण, ते अंतःकरण दुसऱ्या कामाला आपण लावलेलं असतं. पण मी जसं म्हणालो, मध्ये जेव्हा किंवा थोडासा वेळ मिळतो, सुरुवातीला शेवटी त्याचं नाम, नामाचं काय सांगू, जाऊ दे, आता होईल नंतर पुढे. समाधी साधन संजीवन नाम माऊली म्हणते, त्याला संजीवन देणारं नामच आहे. कारण नाम स्मरण, त्याच्या शब्दातच त्याचं स्मरण करतो ना, पण अनुसंधान शब्द वापरतो आपण सारखं सातत्याने. असं ज्या भक्ताचं होतं, आपण हे सगळं कशासाठी शिकतोय माहिती आहे? इतकं सविस्तर मी काबर विवेचन करतो, नाही तर आपण बराबर वाचून पुढे जाऊ शकतो. आपल्याला काय शिकायचं आहे याच्यात, का म्हणून आपण अध्याय, आपले हे भगवद्गीतेचे अध्याय, का म्हणून आपण एवढं नियमित येऊन श्रवण करतो, वाचतो, अभ्यासतो,
मला याच्यातून काय घ्यायचं आहे. मी जर कुठे त्या पहिल्या 3 गटात बसत असेन तर तिथून ताबडतोब बाहेर कसा पडेन आणि मी भगवंतांना प्रिय कसा. हा पण एक छान मुद्दा आहे. पहिले जे 3 आहेत त्यांना भगवंत प्रियच आहे, पण जो चौथा आहे भगवंतांना तो प्रिय आहे की नाही फरक. या तिघांना तर भगवंत प्रिय आहे कारण ते काहीतरी देणार आहेत, त्याच्याचकडे मागतात आहेत, म्हणून ते भगवंत प्रिय आहे. आपल्या सगळ्यांना भगवंत प्रिय आहेत म्हणून तर आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो. प्रश्न असा आहे, मी भगवंतांना कसा प्रिय होईल. मग असा प्रयत्न नको का करायला आपण. निदान प्रयत्नाला सुरुवात तर करायला हवी ना कुठेतरी. त्याचं कारण आहे, अजून भगवंताचं स्वरूपच मला कळलेलं नाही. विषयाचं स्वरूप जणू काही मला कळलेलंच आहे. त्या विषयातून प्रचंड सुख मिळतं असा माझा समज आहे, म्हणून तर सदैव मागणी यादी घेऊनच जातो मी भगवंताकडे. काही सुटून नको जायला. त्याने नंतर नको म्हणायला हे मागितलंच नव्हतं. कारण त्यातनं सुख मिळतं असा दृढ निश्चय आहे. आणि भगवंत असेल तर असेल, मिळाला तर मिळाला, नाही तर नाही मिळाला. असं जर आपलं कुठे होत असेल तर आपल्याला दुरुस्ती करता यावी आपल्या वागण्यामध्ये, म्हणून आपण इतकं सविस्तर हे सगळं बघतो. म्हणून आपुलाल्या हिताची लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानी या एक. 119 क्रमांकाची ओळी. माऊली म्हणते की जो भक्त दुःख निवृत्ती म्हणजे आरती, ज्ञानप्राप्ती म्हणजे जिज्ञासू, आणि द्रव्य प्राप्ती म्हणजे अर्थार्थी, यांपैकी कोणत्या तरी आपापल्या स्वार्थाच्या लोभाने माझ्याशी काय करतो, झगडतो. म्हणून आपुलाल्या हिताचेनी लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, असं त्यांनी म्हटलंय. झोंबे म्हणजे झगडतो. तो सकाम बुद्धीने का होईना, परंतु पूर्व पुण्याने माझी भक्ती करतो, म्हणून तोही मला आवडतो, भगवंत म्हणतात. पण शेवटी काय म्हणतात, परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानी एक. परंतु मीच आपण होऊन ज्याच्यावर प्रेम करावे असा एक ज्ञानीच आहे. पूर्व पुण्याचा केला आपण आता विचार की त्या भक्तांची पूर्वपुण्य अशी असते की ते, म्हणूनच ते भक्त म्हणवले जातात. आता सारखं हे बोलायचं नाही, पण त्यांना उपासक म्हणायचं खरं, अगदी तात्विक दृष्ट्या व्हायचं झालं, कारण ते अजून विभक्त आहेत भगवंतापासून. पण भक्ती करतात म्हणताना भक्त म्हणूया आपण. त्यांची पूर्वपुण्य आहे, भगवंताची भक्ती त्यांनाही करावीशी वाटते. ज्याला परमार्थ आवडतो पण प्रपंच सोडवत नाही. छान वर्णन आहे. अशी ज्यांची अवस्था आहे ती या 3 पैकी एका गटामध्ये बसतात. मग सोडवत नाही म्हणजे काय, पुन्हा प्रपंच सोडून पुढे संन्यास घेणं, पुढे जंगलात निघून जाणं, असा अर्थ नाही आहे त्याचा. मी जसं म्हणालो, प्रापंचिक कर्तव्य असणारच आहेत, पण जेव्हा त्यातलं ते फलाच्या सत्यत्वाचं विष मी काढून घेतो, म्हणजे संगत्याग करतो. वस्तुत्याग करण्याची गरज नाही आहे प्रापंचिकाला. संगत्याग की जो जास्त कठीण आहे खरं विचार केला तर. असं जो करतो त्याला म्हणतात आहे भगवंत की मी आपणहून त्याच्यावर प्रेम करावं असा तो एक फक्त ज्ञानी आहे. पण ज्याला परमार्थ पटतोय, आवडतो पण आहे थोडा थोडा, पण प्रपंच काही सोडवत नाही. आपला विषय तो सुरू होता. आणि प्रपंच सोडवत नाही याचा अर्थ अजूनही सकाम भक्ती, हे हवं ते हवं, इतकं हवं तितकं हवं. बरं, मग पुढचा प्रश्न येतो, मग काय मनामध्ये विचारच येऊ नये. मनामध्ये असा विचारच येऊ नये का. मनामध्ये विचार येणं सुद्धा स्वाभाविक आहे प्रापंचिक मनुष्यासाठी. विचार करायचा म्हटलं तर असं असावं, हे तसं नसावं. पण विचार येणं वेगळं, आणि त्याच्यामुळे दुःखी होणं, कष्टी होणं, निराश होणं, पराभूत मनोवृत्ती स्वीकारणं, क्रोध येणं, या सगळ्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. हे म्हणजे त्याच्यामध्ये जबरदस्त आसक्ती असल्याचं एक लक्षण.
जसं आपले पूर्व पुण्यही ज्याला आपण म्हणतो, पूर्व सुकृत म्हणतो, ज्याला पूर्व संस्कार म्हणतात, त्यांनी मनामध्ये इच्छा निर्माण होणं, एखादी गोष्ट वाटणं स्वाभाविक आहे. विशेषतः प्रापंचिकासाठी बोलतोय मी हे सगळं. पण वाटणं वेगळं आणि तसंच झालं पाहिजे. मलाच ते मिळालं पाहिजे, इतकंच मिळालं पाहिजे, आत्ताच मिळालं पाहिजे. माझ्या बायकोनी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे, यांनी माझं ऐकलंच पाहिजे, ही परिस्थिती माझ्या मतासारखीच असली पाहिजे, घरातलं सगळं माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे. हे जे हे जे सगळे आपण जेव्हा लावतो प्रपंचामध्ये, तिथे गडबड व्हायला सुरुवात होते. कारण ते जे आहेत ते आसक्तीतून जन्माला येतात आणि तिथे भगवंताचं विस्मरण मला झालेलं असतं, की बरं हे जे तत्वज्ञान आहे, हे स्वतःचं जे कर्तव्य आहे त्या संबंधी जे करणं अपेक्षित आहे ते सर्व उत्कृष्ट केल्यानंतरचं बोलणं सुरू आहे. बरं, देहरी खाटल्यावरी असा प्रारब्धशास्त्राचा तो भाग नव्हे. आपलं कर्म. आणि गंमत तुम्हाला सांगतो, ज्यांना या तत्वज्ञानाशी काही घेणं देणं नाही आहे ते तरी वेगळं काय करतात. सगळ्यात महत्वाचा विषय शुद्ध मराठीमध्ये, देर इज नथिंग टू लूज. तेही शेवटी तेच करतात जे मी करतो. म्हणजे काय, प्रयत्न उत्कृष्ट करतो, पण नंतर ते जे रडत बसतात ते रडणं माझ्या वाट्याला येत नाही. कारण तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. कारण मी त्याच्या प्राप्तीसाठीच कर्म करतोय. तसंही यांनी काय होतं, चित्त शुद्ध होतं. अशीच उपासना निष्काम केली म्हणजे भगवंताकडे निष्काम उपासना केली, सकाम नाही, आपण आता बघतोय, चित्त शांत होतं. आणि असं शुद्ध आणि शांत चित्त आत्माकार होण्याच्या योग्यतेचं होतं. ही त्याच्या पाठीमागची काय म्हणूया मार्मिकता. म्हणून तर कर्म, उपासना, ज्ञान आपल्याकडे जो एक सांप्रदायिक क्रम घालून दिलाय तो त्याच्यासाठी घालून दिला. आणि असं जेव्हा होतं तेव्हा भगवंताला मी आवडायला लागतो. काय तो, ती कल्पनाच किती गोड आहे पहा. मी भगवंताचा लाडका होऊन. त्याच्यासाठी माऊली अतिशय सुंदर दृष्टांत देते आहे. पाहे पा दुभतेयाची आशा, जगची धेनुसी करीतसे फासा, परी दोरेविण कैसा वत्साचा बळी. 120 ओळी. असे पहा की दूध मिळवण्याच्या आशेने लाथा मारणाऱ्या गाईला सारे जगच दोराचा फासा घालीत असते, परंतु तीच गाय दोराच्या फासा वाचूनच वासरा करता आपण होऊन पाहणा सोडते. अर्थात दोरापेक्षाही वासराच्या प्रेमाचा फासा कसा बळकट आहे बघा. माऊली दृष्टांत देते. असं परमेश्वराच्या प्रेमाचा आपण विषय पाहू. ती कल्पनाच किती गोड आणि सुंदर आहे, किती उदात्त भव्य कल्पना आहे बघा. कारण त्याचा आत्मा आता मी आणि मीच त्याचा आत्मा आणि माझा आत्मा तो. कारण जसं आपण पाहिलं की आत्मा नसतो कामाय सर्वं प्रियं भवति. इतकं आत्मवत प्रेम भगवंतावरती करता आलं पाहिजे, नव्हे त्याच्यापेक्षा जास्त. हा दृष्टांत सांगितलं, त्याचं पुढे स्पष्टीकरण माऊली देते की का जे तनुमन प्राणी ते आणिक काहीच नेणे, देखत सांगते म्हणे हे माय माझे. हे असं का करते ती गाय, याचे कारण माऊली म्हणते की ते वासरू शरीराने, मनाने, प्राणाने आपल्या आई वाचून दुसरे काहीच जाणत नाही. कोणत्याही गायीला बघताच ही माझी माय आहे असे ते समजते. थोडक्यात काय सांगायचं आहे, ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनुही तैसीची प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. याप्रमाणे ते आईशी अनन्य गती असते, म्हणून त्याला जन्म देणारी ती गाय देखील त्याचप्रमाणे त्याच्यावर प्रेम करते. याकरिताच लक्ष्मीपती श्रीकृष्ण ज्ञानी त्वात्मैव मे मतम असे जे बोलले ते खरेच आहे. अनन्य गती, अन्य गती नाही. काय शब्द आहेत श्लोकांमधले, माम एव अनुत्तमाम गती. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण मगाशीच्या श्लोकामध्ये एक भक्ती शब्द वापरला विशेषण भगवंताने. एक भक्ती हे ध्येय आपल्या सर्वांचं साधक म्हणून असलंच पाहिजे. एक भक्ती. मला जसं हवं तसं यश परमार्थात जर मिळत नसेल
दुसऱ्या भाषेत सांगतो. याचा अर्थ माझ्या एक भक्तीपणाला कुठेतरी बट्टा लागलेला आहे, समजून चालायचं. आणि म्हणून आपण सुरुवातच केली प्रस्तावनेची आजच्या. काय? अखंड मी दुसऱ्याच कशाचं तरी भजन करत असतो दिवसभर, ज्याला आपण नादात राहणं असा परमपूज्य काकांचा शब्द वापरला. दिवसभर भलत्याच कुठल्या तरी नादात राहायचं आणि मग संध्याकाळी अर्धा तास 1 तास जे काही नामस्मरणाच्या नावाने किंवा ध्यानाच्या नावाने मी लुडबुड करतो. काय करतो? लुडबुड परमार्थाच्या प्रांतामध्ये आहेच. पुढचा श्लोक आपल्यासाठी लिहिला आहे, बहुनाम जन्मना म्हणते. भक्त निश्चित आहोत, प्रेम आहे भक्त देवाचं आपल्याला, पण थोडंसंच थोडंसंच मे बी 5%, 10%, उरलेलं 90% प्रपंचासाठी राखीव. भगवंत पुढे म्हणतात, माऊली असं म्हणताय की हे असो मग म्हणितले, जे का तुझं सांगितले तेही भक्त भले पडियंते आम्हा. पुन्हा त्या ज्ञानाचं वर्णन करून झालं, पुन्हा भगवंत येतात आहे. मग अशी मी असं म्हणालो की हे असो, मग पुन्हा भगवान म्हणाले की तुला आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे 3 प्रकारचे जे भक्त सांगितले तेही भक्त आम्हाला चांगले आवडते आहेत. जसं म्हणालो की कुठे विषमतेचा आरोप होऊ नये. भगवंत आवडतात, भगवत भक्तच आहे, माझेच भक्त आहेत, सगळे आवडतात. पण असं म्हटल्याबरोबर पुन्हा परी जाणून या माते, मी जसं म्हणालो एका पंक्तीत बसायला भगवंत तयारच नाही आणि अत्यंत स्वाभाविक आहे. आपण समजू शकतो सगळं वर्णन ऐकल्यानंतर की एक भक्ती जो असतो, जो ज्ञानी असतो, जो भगवंताची प्राप्ती ज्याला झालेली आहे तरी भक्ती करतोय, हा विशेष प्रिय असणारच आहे. म्हणून माऊली पुढे म्हणते की परी जाणून या माते, जे पाहो विसरले माघवते, जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावे ठेले. परंतु मला आत्मत्वाने जाणून जो देहेंद्रियादी संसाराकडे पुन्हा परतून बघण्याचे विसरला आहे, जसे समुद्रास मिळाल्यानंतर नदीचे मागे परतणे बंद पडते. सुंदर दृष्टांत दिला की नदीची जी धाव असते ती जशी समुद्राला भेटण्यासाठी असते. खरं सांगायचं तर तशी आपली धाव भगवंताला भेटण्यासाठी आयुष्यभर असली पाहिजे. दृष्टांत फार सुंदर आहे, त्याचे बरेच पैलू आहेत. पण इथे जो पैलू वापरलाय तो हा की ती मिळाली आता सागराला, ती मिळाल्यानंतर जशी पुन्हा परतत नाही की आता झाली सागराची भेट झाली, मग आता मी परत जाते, असं असतं का नदीच? नाही. तसं भगवंताची भेट त्या ज्ञानाला जेव्हा तो आत्मत्वानी जेव्हा जो जाणतो, आत्मत्वानी म्हणजे काय, तोच मी आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. भगवंताची प्राप्ती हा शब्द अनेक वेळा वापरून मनात कुठेतरी द्वैताचा लेश राहण्याची शक्यता आहे. म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करून घेऊया आपण. भगवंताची प्राप्ती म्हणजे खरं सांगायचं तर माझीच प्राप्ती आहे, माझ्या स्वरूपाचीच प्राप्ती आहे, कारण माझंच ते स्वरूप आहे. म्हणून तर त्याला आत्मत्वानी जाणणं असं म्हणतात. आणि जे सद्घन चिद्घन आनंद घन असं माझं स्वरूप, की जिथून सगळ्या सुखाच्या प्रेरणा उगम पावतात, तेच मी आहे, हे जेव्हा मला कळतं, म्हणजे त्या ज्ञानाला कळतं, तेव्हा तो स्वाभाविकच आहे पुन्हा देहेंद्रियादी संसाराकडे बघण्याचा तो विसरला, त्यात आश्चर्य काही नाहीच करत. कारण संसाराची आसक्ती पुन्हा पुन्हा तोच विषय येतो आपल्यासमोर. कशासाठी? सुखासाठीच की नाही? जाऊ दे, वेगळा विषय येईल, पण डोक्यात छान विचार की सुख आणि दुःख विचार केल्यानंतर प्रतिक्रिया आहेत. केला होता विचार आपण बऱ्याच वेळा याच्या आधी. सुख आणि दुःख प्रतिक्रिया आहे, पण जेव्हा भगवंताला मी आत्मत्वाने जाणतो तेव्हा कशाची प्राप्ती होते? मला आनंदाची होते. आनंद ही प्रतिक्रिया नाही, ती स्थिती आहे. एवढंच बोलतो आता, तिकडे फार नको जायला. पण म्हणून त्याचं असं होतं की पुन्हा देहेंद्रियादी संसाराकडे तो वळतच नाही. तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतीती गंगा मज मीनली, तो मी हे काय बोली फार करू. की त्याप्रमाणे अंतःकरण गुहेत उगम पावलेली ज्याची ज्ञानरूपी गंगा मला मिळाली आहे, तो ज्ञानी भक्त मी आहे, हे बोलणे किती अधिक करू, किती वेळा ते सांगू, किती त्याचं वर्णन करू, असं भगवंत स्वतः म्हणतात.
एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलणे बोलू. एरवी ज्ञानी भक्त ज्याला म्हणतात तो केवळ माझे चैतन्यच आहे असे औपचारिक बोलू नये. परंतु काय करावे, न बोलण्यासारखे देखील मी तुझ्याशी बोलत आहे. म्हणजे पहा, तो अर्जुन असा भक्त, सख्य भक्ती करणारा, की भगवंतांना जे बोलू नये ते सुद्धा त्याच्याशी बोलावं असं वाटतं. म्हणजे काय, आता ज्याचं वर्णन सुरू आहे तसा भक्त तो आहे की नाही, इतका अर्जुन प्रिय आहे भगवंतांना. म्हणून मी तुझ्याशी हे बोलत आहे असं भगवंत म्हणतात आहे. आता 18 क्रमांकाचा जो श्लोक मी आता म्हणालो, उदारा सर्व एवैते, की ते तीन जे सकाम भक्त तेही श्रेष्ठ आहेत, पण ज्ञानी तर माझा आत्माच आहे का, तर आस्ते सही युक्तात्मा मामेवात्म तमाम गती, हे सगळं म्हणून झालं. आता पुन्हा जो पुढचा श्लोक आपल्या समोर येतोय 19 क्रमांकाचा, पुन्हा ज्ञानाची स्तुती आहे त्याच्यामध्ये. हे भगवंतांना पहा, इतकं करून राहवत नाहीये, त्याची स्तुती करण्यापासून भरभरून भगवंत त्या ज्ञानाबद्दल बोलतात आहे, कारण त्यांचाही तो आत्मा आता झालेला आहे, इतका तो प्रिय त्यांना आहे. बहुनाम जन्मनामंदे ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. प्रसिद्ध श्लोक भगवद्गीतेतला. असा जो ज्ञानी असतो ना अर्जुना, भगवंत सांगतात आहेत, बहुनाम जन्मनामंते, त्याचा पदच्छेद आहे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. त्याचा अर्थ आहे की अनेक जन्मांच्या नंतर हे सर्व वासुदेव आहे असे ज्ञान झालेला माझे भजन करतो, मला प्राप्त होतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, भगवंत म्हणतात. अनेक जन्मांच्या नंतर, बहुनाम जन्मनाम अंते, हे सर्व वासुदेव आहे, वासुदेव सर्वम इति सर्वम वासुदेव असे ज्ञान झालेला म्हणजे ज्ञानवान माझे भजन करतो, माम प्रपद्यन्ते, प्रपद्यते, किंवा मला प्राप्त होतो, आणि असा महात्मा सह महात्मा अत्यंत दुर्लभ म्हणजे सुदुर्लभ आहे, असा त्याचा अन्वय पदच्छेदाप्रमाणे. त्या तो जो ज्ञानी भक्त, ज्याला हे संपूर्ण विश्व आता वासुदेव झालेलं आहे, तो माझं भजन करतो, मला प्राप्त होतो, आणि त्याला भगवंत महात्मा म्हणतात, आणि तो अत्यंत दुर्लभ आहे असं म्हणतात. सुदुर्लभ, अत्यंत दुर्लभ, नुसता दुर्लभ नाही, अत्यंत. न तत्सम अन्य अस्ति अधिको वा, आचार्य म्हणतात भाष्यामध्ये, की त्याच्या समान किंवा त्याच्याहून श्रेष्ठ आता अधिक कोणी नाही. आणि किती स्वाभाविक आहे पहा, कारण तो जर आता भगवंताशी एकरूप झाला असेल तर आता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार. खूप सुंदर वर्णन आहे ज्ञानाचा विचार केला तर, कारण मनुष्य देह मिळाल्यानंतर सर्वोच्च प्राप्ती या नरदेहामध्ये जर कुठली करता येत असेल तर तिचं वर्णन सुरू, की ह्याच्यापेक्षा आता काय म्हणूया, विकासाची परिसीमा गाठल्या गेली. एक मनुष्य म्हणून ह्याच्या पलीकडे आता गाठण्यासारखं, मिळवण्यासारखं प्राप्तव्य काही उरलेलंच नाही, अशी ही अवस्था आहे. बरं, वासुदेव सर्वमिती, म्हणून त्याला समहात्मा सुदुर्लभ भगवंत म्हणतात. त्याला महात्मा म्हटलेला आहे. आपण भलत्यालाच महात्मा म्हणतो, विषय सोडून देऊ, आत्ता विषय नाही येतो. पण भगवंत कोणाला महात्मा म्हणतात आहे,
त्याला महात्मा म्हणतात. की त्याच्यापेक्षा आता त्याच्या समान कोणी नाही, त्याच्याहून श्रेष्ठ कोणी नाही, कारण तो आणि भगवंत आता भिन्नच नाही. आणि विशेषतः भगवंताची तर प्राप्ती झालीच आहे, पण अनेक जन्मांच्या नंतर हे सर्व वासुदेव आहे असं ज्ञान. आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. 7व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक होता, त्याच्यामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर तो श्लोकाचं दुसरं चरण जे होतं, असंशयम समग्रमाम यथा ज्ञास्यसि तच् शृणु. कारण ज्ञान विज्ञान योग नावाचा अध्याय बघतोय आपण. ज्ञानासहित विज्ञान, असंशयम समग्रमाम. असंशय म्हणजे संशय रहित, आता समग्र, माझं समग्र ज्ञान तुला होईल असं ज्ञान तुला, यथा ज्ञास्यसि तत् शृणु, तसं मला तू जाण, असं भगवंतांनी या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की. इथे काय म्हणतात आहे, वासुदेव सर्वमिती. हे आहे ते, हे आहे ते अन्वयाचं ज्ञान. झाली व्यतिरिकाची साधना पूर्ण झाली. आता आता ज्ञान जे आहे ते अन्वय, आता संपूर्ण जग आता वासुदेवमयच त्याला दिसतं. मग त्याची सर्वांकडे बघण्याची समदृष्टी असेल की नाही, समजायला किती सोपं आहे पहा. संतांच्या ठिकाणी जे निर्व्याज प्रेम असतं ते का असतं, हे सगळं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अभ्यासल्यानंतर, की आपपर तिथे भावच नाही आहे. भेद त्यांना व्यवहारातला असल्यामुळे कळतो. म्हणजे हा स्त्री, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा भारतीय आहे, अमेरिकन आहे, हा माझ्या गावातला आहे, हा परगावातला आहे, हे सगळं त्यांना कळतं. पण हे कळूनही त्याचा परिणाम त्यांच्यावरती न होणं, त्याच्या बंधनात ते न अडकणं, त्याच्या अंमलाखाली त्या 3 गुणांचं ते नसणं, आणि म्हणून समदृष्टी त्यांची सर्वांकडे बघण्याची असते. हे कसं शक्य होत असेल याचा अंदाज आपल्याला येतो. कारण वासुदेवच सर्वमिती, मी स्वतः वासुदेवाशी एकरूप झालेलो आहे आणि संपूर्ण जग आता वासुदेव रूप आहे म्हटल्यानंतर तिथे दुसरे कुठले भाव असतील का? आहे तसे श्लोक आपण मागच्याला गेलो होता विचार, की जिथे समदृष्टीचे आहे ते सोडून देऊ आता. असंशयम समग्रमाम यथा ज्ञास्यसि तच्छृणु, भगवंत म्हणतात पहिल्या श्लोकात, ते हे ज्ञान. आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, असा हा 19 क्रमांकाचा श्लोक आपल्याला सांगतो. भगवंत स्वतः त्याचं अत्यंत स्तुतीपर असं शब्द त्या ज्ञानाबद्दल बोलतात आहे. थोडंसं आपल्याला गीता दीपस्तंभकडे वळावं लागणार आहे, कारण परमपूज्य काकांनी 16 ते 19 असा गट केलेला आहे. नेहमीप्रमाणे आपलं थोडंसं मागे जाणं होतं. पुन्हा आपण 16 कडे जाणार आहोत, जिथे सगळ्या त्या चारी भक्तांचं वर्णन. 2च परिच्छेद आहेत. पुन्हा पहिल्या परिच्छेदामध्ये अर्थ दिलेला आहे आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याच्यावर विवेचन आहे परमपूज्य काकांचं. वाचूया. किती वेळा उजळणी केली तरी कमीच असते. दुःखाने तळमळणारे म्हणजे आर्त, पुन्हा मला जाणू पाहणारे म्हणजे जिज्ञासू, आणि संपत्ती यशादी हवे असलेले म्हणजे अर्थार्थी, व मद्रूप झालेले म्हणजे ज्ञानी, असे 4 प्रकारचे पुण्यवंत माझी उपासना करतात. ह्या चारांमध्ये मला जाणणारा, निष्काम व सतत माझ्या अनुसंधानात राहणारा भक्तच श्रेष्ठ असतो. मला जाणणारा म्हटलेला आहे पहिले, निष्काम असलेला आणि सतत माझ्या अनुसंधानात. पुन्हा छान आपल्यासमोर एक असा अभ्यास कसा करायचा असतो, हे वाचून पुढे जाता येतं वाक्य, पण त्यातनं शिकायला पहा काय मिळतं आपल्याला. काय, माझं जर अनुसंधान भगवंताचं टिकत नसेल, की जी सगळ्यांची बहुतांश समस्या, की माझं भगवंताचं अनुसंधान टिकत नाही. आत्ता जे आपण सगळं वर्णन ऐकतोय गेले पावणे तास, त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? या वाक्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? मी निष्काम नाही, साध्या भाषेमध्ये. हे जे मगाशी मी सगळं वर्णन करून सांगितलं ते
परमपूज्य काकांनी एका वाक्यात सिद्ध केलं. मी निष्काम नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं की तो निष्काम सतत माझ्या अनुसंधानात राहणारा भक्त श्रेष्ठ असतो, कारण मला तो व त्याला मी प्रिय असतो. हे चारही उत्तमच असले तरी त्यातील ज्ञानी भक्त मला माझेच रूप वाटतो. तो मलाच सर्वोत्तम गती मानून माझ्या अनुसंधानात राहून सतत माझ्याच आश्रयाने राहतो. आस्थित सही युक्तात्मा मामेवानुत्तमाम गती. त्याने जन्मोजन्मी उपासना केल्याने तो मलाच येऊन मिळतो. हे सर्व जग वासुदेव रूप आहे असे ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मलाच येऊन मिळतो, पण असा महात्मा फारच दुर्मिळ आहे. आत्ता आपण जे 4 श्लोक त्याचा अर्थ पुन्हा गीता दीपस्तंभ मधला. त्याच्यात एक महत्वाचं वाक्य येऊन गेलं, माझ्याच आश्रयाने राहतो. आपण ज्या दृष्टीने भजनाचा विचार केला सुरुवातीला, भजणं म्हणजे काय, आपण ज्या गोष्टींच्या इतर गोष्टींच्या नादात राहतो असं आपण बोललो सुरुवातीला. भगवंतांना सोडून प्रापंचिक गोष्टींच्या नादात राहणं, त्या गोष्टींच्या अनुसंधानात राहणं, त्या गोष्टींची आसक्ती असणं, याचा दुसऱ्या भाषेत असा अर्थ होतो की मी त्यांचा आश्रय केलेला आहे. त्यांचा आश्रय केलेला आहे. मग मला मिळालेल्या संपत्तीचा असेल, माझ्या कुटुंबातल्या लोकांचा असेल, माझ्या परिस्थितीचा असेल, काय काही वर्ष समजा मी नोकरी केली असेल त्या क्षेत्रातल्या माझ्या अनुभवाचा असेल, किती गोष्टींचा आश्रय मी केलेला असतो पहा. किती गोष्टींच्या आश्चर्याने मी जगत असतो. आणि एक ओवी सातत्याने आपल्यासमोर दासबोधातली मी मांडतोय, ती म्हणजे देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. पुन्हा मगाशी जे बोललो मी, ते आपलं कर्तव्य उत्कृष्ट केल्यानंतर जे माझ्या पदरामध्ये फळ पडतं एखाद्या गोष्टीचं संसारामध्ये, देवाचे ते मनोगत, तेव्हा ही ओवी आठवावी. देवाचे जे मनोगत तेची माझे उचित. जे एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात घडत असेल, मी पूर्ण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा हे पुन्हा पुन्हा बोलतो आहे. मला हवी तशी गोष्ट एखादी होतं नसं, कधी कधी आपण गाडी छान चालवतोय, आपली काहीच चूक नाही, होते का नाही, ऍक्सिडेंट, एखादा अपघात होतो का नाही, कोणीतरी मागून येऊन धक्का मारतं, कधी गाडीचा टायरच फुटतो, गाडी जाऊन धडकते कुठेतरी. मंदाते म्हणतात, परमपूज्य मंदाते, याच्यातही भद्र बघता येतं. भद्रम पश्येभी शृणुयाम देवाः. देवाचे जे मनोगत, मी हे सगळं केल्यानंतर जर मला धंद्यामध्ये नुकसान येत असेल, माझी नोकरी जात असेल, माझा नवरा माझा ऐकत नसेल, माझी घरातली परिस्थिती माझ्या म्हणण्याप्रमाणे नसेल, देवाचे जे मनोगत, काय असेल देवाचं मनोगत अशा परिस्थितीत? देवाचं मनोगत काय असेल? अरे, जे काही ही जर चांगली असती तर जे मी आसक्त झालो असतो त्याच्यामध्ये, त्याच्यातनं सुटण्याची किती सुंदर योजना भगवंतांनी तुमच्यासाठी केलेली आहे. हे आहे देवाचे जे मनोगत, तेची माझे उचित. पण हे मला जेव्हा कळत नाही, पटत नाही, आवडत नाही, आणि मग मगाशी जो शब्द वापरला झगडा, मग मी झगडतो भगवंताशी. नाही, मला हे बदलून पाहिजे, ही परिस्थिती मला नको, मला अशी हवी. झालं पुन्हा अपेक्षित आणि नियोजित. मग ही परिस्थिती आहे की जी आपली काही नाती आपल्याला लाभतात, ते कशामुळे आहेत? आपल्या पूर्वकर्मामुळे, हे आपण विसरून गेलो असतो. प्रारब्धशास्त्र त्याचंच आहे की नाही, ते माझ्याच कर्माने तयार झालेलं आहे. इतक्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी आश्रय घेतो, आणि इथे तो म्हटलाय की तो माझ्या अनुसंधानातून फक्त माझ्याच आश्रयाने राहतो. मग आपल्याला नारद महाराज सांगतात, अन्याश्रयणां त्यागो अनन्यता. नारद भक्ती सूत्र आहे 10 क्रमांकाचं. अन्याश्रयणां त्यागा, आश्रय फक्त आता भगवंताचा. की मी
यत्न कसून करीन मी, सारखं सातत्याने सांगतोय आपण, यत्न कसून करीन मी, प्रश्नच नाही. पण यश दे रामा न दे तुझी सत. आणि मी आश्रय आता फक्त तुझा केलाय, कारण मला प्राप्तव्य गंतव्य स्थान आता फक्त तूच आहेस. कर्तव्य कर्म सुरू आहे, प्रश्नच नाही प्रापंचिक आहोत, पण ते आता फक्त तुझ्याच प्राप्तीसाठी सुरू आहेत. त्यामुळे त्याला काय प्रपंचात यश द्यायचं न द्यायचं तो तुझा प्रश्न आहे. मला तू हवायस. इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका, याला म्हणतात अन्नाश्रयाणाम त्यागा. बोलणं सोपं आहे, पण कुठेतरी सुरुवात करायला हवी, नाही तर वर्षानुवर्ष परमार्थ सुरूच आहे. प्रगती हवी तशी होत नाही. त्याच्यावरचं विवेचन परमपूज्य काका करतायत की स्वतःच उदार असलेले भगवान श्रीकृष्ण चारी प्रकारच्या भक्तांचा स्वीकार करतात. ते सर्वच भक्त पुण्यवान असल्याने ते त्यांच्या त्यांच्या कारणाने, त्यांच्या त्यांच्या इच्छेसाठी एका भगवंतांशीच संपर्क ठेवतात. त्या दृष्टीने त्यांना पुण्यवान म्हटलेलं आपण पाहिलं. पण त्यातल्या त्यात ज्ञानानंतरही त्यांची उपासना करणारा जो ज्ञानी भक्त, त्यांना फार आवडतो. आणि ही आवड लक्षात घेऊन साधकाने अन्य, आता महत्वाचं वाक्य आपल्यासाठी, ही आवड लक्षात घेऊन, कोणाची? भगवंतांची. साधकाने अन्य 3 बाबीतून लवकरात लवकर बाहेर पडून, अन्य 3 बाबी म्हणजे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू. जिज्ञासू जर असेल तर त्याचा बाहेर पडण्याचा मार्ग ज्ञानी होण्याचाच आहे. खरं तो हवा तसा जिज्ञासू असेल, परमेश्वराला शरणागत असून जिज्ञासू आहे असा, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून, आलं असेल पुढचं लक्षात. रामकृष्ण हरी. त्यामुळे अन्य 3 बाबीतून लवकरात लवकर बाहेर पडून ज्ञानी भक्त होण्याचा प्रयत्न करावा. व्यतिरेकी भक्तीनंतर अन्वयी भक्ती साधणे देवाला फार प्रिय आहे, पण ते साधणे अवघड आहे. व्यतिरेकी भक्तीनंतर अन्वयी भक्ती, वाक्य येऊन गेलं काकांनी, एवढंच एक वाक्य दिलं, काही स्पष्टीकरण नाही आहे त्याचं. थोडंसं बघू आणि मग पुढे जाऊ. शेवटचं वाक्य होतं या विवेचनातलं. व्यतिरेकी भक्ती, आपण जेव्हा साधनेचा जो आपला एक टप्पा असतो, तेव्हा आपण सुरुवातच इथून, तो प्रपंच, हा परमार्थ, यालाच व्यतिरेक म्हणायला सुरुवात झाली. कारण व्यतिरेकाचा अर्थच वेगवेगळं करणं, पृथक्करण करणं, एकमेकांपासून वेगळं काढणं, असा अर्थ होतो व्यतिरेक. ज्या गोष्टीचा व्यतिरेक असतो ती परतंत्र पण असते, ज्या गोष्टीचा अन्वय असतो ती स्वतंत्र असते. तुम्ही म्हणाल हे तर अजूनच गूढ झालं काहीतरी, मगाशीचं वाक्य तरी सोपं होतं. हे दृष्टांत बघूया आपण, म्हणजे समजायला सोपं जातं. एक छान दृष्टांत नेहमीचा म्हणजे मडक्याचा मातीमध्ये व्यतिरेक आणि मातीचा मडक्यामध्ये अन्वय, हे वाक्य आहे. हे समजून घेतलं की आपल्याला आत्ताचा मुद्दा समजायला सोपं जाईल. मडकं मातीवर अवलंबून आहे? हो. उत्तर सरळ सरळ आहे, हो. कारण मातीशिवाय मडकं होऊच शकत नाही. म्हणजे मडकं परतंत्र आहे? तसं मातीचं आहे का? मडकं नसताना माती असते? हो. मडकं असतानाही माती असते? हो. मडकं संपल्यानंतरही माती आहे? हो. म्हणजे माती स्वतंत्र आहे. मातीचं असणं किंवा नसणं हे मडक्यावरती अवलंबून नाही, म्हणून मातीचा मडक्यामध्ये अन्वय आहे. पण मडक्याचा मात्र मातीत व्यतिरेक आहे. आता कल्पना करा, आपण आता मडक्याचा दृष्टांत घेतला म्हणून थोडासा अजून पुढे वाढवतो मी तो. अनेक प्रकारची मडकी आहेत. अगदी संक्रांतीमध्ये आपण पाहतो ती बोळक्यापासून तर मोठ्या रांजणापर्यंत अनेक प्रकारचे असतात. माठ असतात, सुरई असते, बोळकं असतं, रांजण असतं. आता अशी कल्पना करू की एखाद्या, आपण दृष्टांतापुरती बोलतोय मी, त्या मर्यादित बोलतोय. एखादा माठ आहे समजा, त्या माठाची मी उपासना करतोय. आता उपासना जेव्हा मी माठाची करतो तेव्हा ती कशाची होते? व्यतिरेकाची होते. कारण मी त्याला माठ म्हणतो म्हणजे त्याला मी इतरांपासून वेगळा काढतो. रांजण वेगळा, बोळकं वेगळं, सुरे वेगळी, वगैरे वगैरे वगैरे, ह्यालाच व्यतिरेक म्हणतात.
पण जेव्हा मला प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि कळतं, रे माठ नव्हे ही मातीच. आता जेव्हा मला माती कळते, तेव्हा मला अन्वय कळतो. आणि मला अन्वय कळला की मग मला कळतं की अरे हा माठ नाही, रांजण नाही, बोळक्याच्यात काही फरक नाही, फक्त आकाराचा फरक आहे, मातीच. याला म्हणतात अन्वयाची भक्ती. आता आलं लक्षात? ह्याला म्हणतात अन्वयाची भक्ती. त्यामुळे व्यतिरेकी भक्तीनंतर अन्वयी भक्ती साधणं, म्हणजे याला साध्या भाषेत म्हणूया ज्ञान होणं. कारण साधना ही व्यतिरेकाचीच असते आणि अनुभव मात्र अन्वयाचा असतो. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आणि असा अन्वयाचा अनुभव म्हणजे वासुदेव सर्वमिती. हे सर्व वासुदेवच, याला म्हणायचा अनुभव. आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, असं म्हणून भगवान पुन्हा एकदा त्या ज्ञानाचं वर्णन करतात आहेत, कौतुक करतात आहेत, त्याची स्तुती गात आहेत. जे तो, पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीकडे परत येऊया. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावूनी आला पाडी सद्वासनेची या. कारण तो ज्ञानी भक्त साधकावस्थेत, ज्ञानी भक्त कधीतरी साधक होता की नाही, मग त्याचा प्रवास कसा झाला ते सांगतात आहे की तो साधकावस्थेत पंच विषयांच्या दाट झाडीतून जात असता मध्ये आलेली कामक्रोधांची संकटे चुकवून सदिच्छारूपी सपाट डोंगरावर आलेला असतो. प्रवास एक माऊली नेहमीप्रमाणे छान वर्णन करतात. पंचविषयांचं जणू काही ते जंगल असावं, दाट झाडी असावी, कामक्रोधांची संकट असावी, हे सगळं त्यांना चुकवून तो सदिच्छारूपी सपाट डोंगरावर आलेला असतो. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची या वाटा, अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलून. मग अर्जुना संतांच्या संगतीने वेदविहित निष्काम कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध कर्मांचा आडमार्ग बाजूस सारून. अलंकारिक वर्णन माऊली करते, आपण काय सांगणं सुरू आहे? विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, पुढे आहेच मज देवनी जाळीत कर्म करे. म्हणजे तो ज्ञानी कसा झाला हे सांगणं सुरू आहे, की त्यांनी कसा प्रवास केला, त्याच्या साधनेचा प्रवास. तर चित्तशुद्धी, निष्काम कर्म. आत्ताच आपण निष्काम कर्माबद्दल ऐकलं. निष्काम कर्म करून त्यांनी काय केलं? स्वतःची चित्त शुद्धी करून घेतली. पुढे 129 मध्ये म्हणतात, आणि जन्मशतांचा वाहतवणा तेवी आस्थेचिया न लेची वहाणा, तेथ फळहेतूचा ओगणा कवणू चाळी. आणि शेकडो जन्मांची वणा म्हणजे जंगले निष्काम कर्मोपासनांच्या द्वारा वाहत म्हणजे लागवडीखाली आणतो, सुपीक करतो. तसेच जन्मरूप जंगलामधून मार्ग क्रमित असता जेथे आशेच्या वाहना पायात घालीत नाही, इच्छा करीत नाही, तेथे स्वर्गादी फलप्राप्तीच्या साधनांचा म्हणजे सकाम कर्मांचा हिशोब कोण ठेवतो? तेच फळ हेतूचा उगाणा कवणू चाळीचा अर्थ. किंवा त्याने दुसरा अर्थ केलाय, किंवा आपल्या शेकडो जन्मात मोक्ष फलाकरिता बहिरंग अंतरंग साधने किती घडली याचा हिशोब कोण करतो? अर्थात तो मोक्षाकरता अगणित साधने करतो. महत्वाचं काय? शेकडो जन्मांची वणा म्हणजे जंगले कशानी? निष्काम कर्मोपासनांच्या द्वारा वाहत म्हणजे लागवडीखाली आणतो, सुपीक करतो. बहुनाम जन्मनाम म्हणते, त्याच्यावर भाष्य करते माऊली की म्हणून तर त्याला इतका दुर्मिळ म्हटलेला आहे. मुळातच मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामप सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. झाला आपला अभ्यास करून याच अध्यायातला श्लोक. हजारातला कोणीतरी अध्यात्माकडे वळतो, परमार्थाकडे. त्या हजारातला कोणीतरी एक, वळलेल्या हजारांपैकी एक कोणी. बहुनाम जन्मना म्हणते. निष्काम कर्मोपासना म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर आपल्याला नाउमेद नाही व्हायचं आहे. आपल्याला खरं याच्यातनं एक छान प्रेरणा घ्यायची की मी ताबडतोब निष्काम कर्म आणि उपासना कधी एकदाचा करायला लागीन, अशी आपल्याला घाई झाली पाहिजे. करावी तातडी परमार्थाची, ही घाई झाली पाहिजे. की अरे निष्काम कर्मोपासना शेकडो जन्म सुद्धा त्याच्यात जाऊ शकतात, जर नीट ते साधलं नाही तर.
आपल्यासमोर ध्येय तर देही हेची डोळा भोगमुक्तीचा सोहळा हेच आहे, प्रश्नच नाही. पण त्याच्यासाठी किती झडझडून वाहिला निघ, तसं झालं पाहिजे. अशी प्रेरणा आपल्याला याच्यातून घ्यायची. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. माऊली म्हणते की याप्रमाणे मनुष्य शरीर संबंध रूपी रात्रीच्या वेळी एकटा अपरिग्रही होऊन लांबच लांब धावत असता तोच पापाच्या नाशाची उजाडती पहाट झाली. मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर त्या रात्रीच्या वेळी एकटा अपरिग्रही होऊन, का बरं एकटा? कारण बाकीचे सगळे प्रपंचाच्या मागे धावतायत ना, म्हणून हा एकटा. इथे रात्री हा शब्द आल्यामुळे मला एकदम दुसऱ्या अध्यायातला श्लोक आठवला. याच साधारण अर्थाचा तो श्लोक आपण शिकलो होतो. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेहे. मस्त, फार सुंदर श्लोक आहे. की ज्या गोष्टींच्या बाबतीत, त्याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टींच्या बाबतीत प्रापंचिक मनुष्य, सकाम मनुष्य जो असतो तो जागा असतो, त्या बाबतीत हा जो मुनी असतो तो झोपलेला असतो. त्याच्यासाठी रात्र असते. म्हणजे काय? त्याला काही नकोच असतं यातलं सगळं, त्याला फक्त भगवंत हवे असतात. आणि ज्या बाबतीत तो जागा असतो, कशाच्या बाबतीत? भगवंताच्या प्राप्तीच्या बाबतीत. त्या बाबतीत प्रापंचिक लोक झोपलेले असतात, त्यांच्यासाठी ती रात्र असते. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागरती संयम, तेच इथे वर्णन केलेलं आहे की या मनुष्य शरीर संबंध रूपी रात्रीच्या वेळी हा एकटा अपरिग्रही होतो आणि लांबच लांब धावत जातो. पण त्याचा परिणाम काय होतो? एक वेळ अशी येते की त्याच्या पापाच्या नाशाची उजाडती पहाट होते आणि तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली, तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची दृष्टी. एक वेळ अशी येते की त्याचप्रमाणे गुरुकृपारूपी उषक्काल मग उजळतो, ज्ञानाचे कोवळे ऊन पडते, तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने मी आणि हे सर्व वासुदेव आहे अशी साम्याची विपुल संपत्ती प्रकट होते. साम्याची वृद्धी उघडली तयाची दृष्टी. छान. जेव्हा आपण निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि अखंड भगवंताचा अनुसंधान, एक दिवस ते फळाला जातं आणि मग वासुदेव सर्वमिती समहात्मा सदुर्लभा या यादीमध्ये, या पंक्तीमध्ये मी जाऊन बसतो आणि याच्यावर एक अत्यंत सुंदर ओवी पुढे येणार आहे. हे समस्त ही श्री वासुदेवाईचा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी. अप्रतिम सुंदर प्रसिद्ध ओवी ज्ञानेश्वरीतली. पण पुढच्या वाचनामध्ये आपली वेळ झालेली आहे, त्यामुळे आज आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. आणि आजचं हे जे चिंतन पुष्प आहे हे सद्गुरूंच्या चरणी अर्पण आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.